हॅलो एव्हरीवन, डे 2 इन उज्जैन. उज्जैनमध्ये आम्ही असं ठरवलं होतं की आज पूर्ण दिवस उज्जैन फिरायचा आणि मग ओंकारेश्वरला निघायचं, कारण उज्जैनमध्ये अजून खूप ठिकाणं आम्ही एक्सप्लोर नाही केली होती. सकाळी सकाळी नाश्ता करून आम्ही निघालो उज्जैन दर्शनासाठी. सर्वात पहिले ठिकाण जे आम्ही व्हिजिट केलं ते होतं भरतारी गुफा. जर तुम्ही उज्जैनला आला आहात, हे सुंदर ठिकाण आणि शांत प्लेस मिस करू नका. भर्तृहरी हे उज्जैनचे प्रतापी राजा होते, पण पुढे जाऊन त्यांनी संसाराचा त्याग करून योग, तपस्या आणि वैराग्याचा मार्ग स्वीकारला. असे मानले जाते की राजा भर्तृहरी हे महाकवी कालिदासांचे ज्येष्ठ बंधू होते. लोककथांनुसार राजसत्ता सोडून त्यांनी याच गुफेत ध्यान आणि तपस्या केली. आत या गुफेमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग आहेत. खाली आतमध्ये थोडासा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. हे सेम ते मंदिर वाटतंय ना. तसेच त्या ठिकाणी एक सुंदर मंदिर आहे जे खूपच शांत आणि पीसफुल होतं. त्यानंतर आम्ही आलो गडकालिका माता मंदिर. या मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. लोककथांनुसार महाकवी कालिदास हे देवी गडकालिकेचे परमभक्त होते. असे मानले जाते की देवीच्या कृपेने कालिदास अज्ञानी अवस्थेतून महान विद्वान आणि कवी बनले. आजही विद्यार्थी, लेखक आणि कलाकार बुद्धी, ज्ञान आणि यशासाठी इथे प्रार्थना करतात. त्यानंतर आम्ही गेलो कालभैरव मंदिर आणि इथे खूप जास्त गर्दी होती. लिटरली 2 ते 3 तास रांगेत उभे राहून शेवटी दर्शन झाले. असे मानले जाते की महाकालेश्वरचे दर्शन अपूर्ण आहे जोपर्यंत कालभैरवाचे दर्शन घेतले जात नाही. काय करायचं आता. कालभैरव मंदिराचं सर्वात अनोखं वैशिष्ट्य म्हणजे इथे देवाला मद्य अर्पण केलं जातं. भक्त खूप श्रद्धेने कालभैरवाला दारू अर्पण करतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मद्य प्रत्यक्ष देव ग्रहण करतो. लास्ट बट नॉट द लीस्ट, उज्जैन मधले शेवटचे ठिकाण जे व्हिजिट केले ते होते सिद्धवट मंदिर. शिप्रा नदीच्या काठी वसलेलं हे पवित्र स्थान आहे. वट म्हणजेच वडाचं झाड आणि सिद्ध म्हणजे इच्छापूर्ती देणारं. पौराणिक कथांनुसार भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळात इथे थांबले होते. माता सीतेने याच ठिकाणी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्री व्रत केल्याचं सांगितले जातं. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे पितृदोष निवारण आणि श्राद्धविधी करण्यासाठी दूरदूरहून भाविक येतात. त्यानंतर दुपारचे जेवण करून आम्ही निघालो ओंकारेश्वरला. उज्जैन वरून तुम्हाला बसेस इझिली भेटतात, जे 150 to 200 रुपीज मध्ये 3 ते 4 तासात ओंकारेश्वर ला पोहोचवतात. तिथे पोहोचल्यावर आम्ही फ्रेश झालो आणि सर्वात पहिले नर्मदा नदीच्या काठी गेलो. नर्मदाची आरती पाहिली. थोडा वेळ काठावर बसलो. समोर ओंकारेश्वरचे मंदिर दिसत होते. नजारा खरंच बघण्यासारखा होता आणि खूप शांत वाटत होते.
संध्याकाळी बोटिंग बंद असल्यामुळे आम्ही पायवाटे ओंकारेश्वर मंदिरात गेलो. दीदी कॉलेज दिली ना इथे खूप गर्दी नव्हती आणि दर्शन शांतपणे झाले. ओंकारेश्वर मंदिर हे नर्मदा नदीच्या काठावरती सिच्युएटेड आहे आणि ते मंदाता आइसलँडवर आहे. ही आइसलँड चारी बाजूने नर्मदा नदीने घेरलेले आहे आणि एक खास गोष्ट म्हणजे या आइसलँडचा शेप ओम आकारासारखा दिसतो, म्हणूनच या ठिकाणाला ओंकारेश्वर म्हणतात. ओंकारेश्वर महादेव हे भगवान शंकराचं अत्यंत पवित्र रूप मानलं जातं. ओम या पवित्र अक्षराचे प्रतीक म्हणजे ओंकारेश्वर. इथे उभं राहिलं की संपूर्ण सृष्टीचा नाद आणि ब्रह्मांडाची सुरुवात जाणवते. मेरे बाल बच्चे शेवटी दर्शन झाल्यावरती पेटपूजा केली. असं होतं डे 2. जर तुम्हाला काहीही क्वेरीज असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा. स्टे ट्यून फॉर डे 3. बाय बाय फॉर नाउ.